काय झालं? कशाला बोलवलं आम्हाला सगळ्यांना? ते उद्या अजिंक्य येणार आहेत ना, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुला एवढ्यांदा सांगून बी तू जर परत तोच विषय काढणार असशील तर बघा. मी पण एकदाच सांगितले, परत ह्या घरात तो विषय नाही पाहिजे मला. आहो नाही जीजी, तसं नाही. माझं बोलणं एकदा ऐकून तरी घ्या. मला काय वाटतंय, शीतल काय म्हणतात ते आपण शांतपणे ऐकून घेऊ. बोला शीतल. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला अजिंक्यांना जे काय सांगायचंय, जे काय बोलायचंय ते परत आल्या आल्या बोलू नका. म्हणजे त्यांना जरा थांबू द्या, आराम करू द्या, आणि मग त्यांना बरं वाटायला लागलं ना की मग सांगा. आम्हाला म्हणजे काय, मला काय कळलं नाही जीजी. आम्हाला नाही, आपल्याला त्याला सांगायचंय की तू आता परत आर्मीत जाऊ नको म्हणून. आपल्याला का ग, तुला वाटत नाही का त्याने इथं थांबावं म्हणून? अहो नाही जीजी, तसं नाही, पण त्यांना तर. त्याला वाटणारच, त्याचं सपानच होतं, पण आता सपनात बाहेर पडलं पाहिजे, ते बी आणि आपण बी. जीजे, आपण ठरवले तसंच बोलू त्याच्याशी. पण शीतल म्हणती त्यात पण पॉइंट आहे. आजाला जोपर्यंत पूर्ण बरं वाटत नाही ना तोपर्यंत नको बोलायला. तो बरा झाला ना की आपण सगळे मिळून बोलू त्याच्याशी. हे कसल्या संकटात अडकले मी. अजिंक्य, तुम्ही येताय खरं, आराम कराय, पण इथं काय वाढून ठेवलंय माझं मलाच माहित. पुष्पे, हे बघ, शेवाय जरा तांबूस भाज बर का, आणि करपून मी नकोस, बारीक गॅसवरच भाज, म्हणजे काय पाहिजे बघ. अहो होय जीजी, भाजती मी आता, काय आज करते वे. अरे होय ग, मनुका नाही सांगितलंस का? माझ्या आजाला मनुका लय आवडतात बघ. जीजी सगळं आणलंय, तुम्ही जरा निवांत बसा बघू. अगं बाया, आता निवांत कुठलं बसतेस? जयडे, अगं तांदूळ काय नीट कर बसलेस? ठीक आहे, कांदा चिर, मी भजी करते. अगं माझ्या हातचं भजी आजाला लय आवडतात बघ. पुष्पे, टोप दे की थोडा. अहो जीजी, आत्ताच कुठे करताय? आत्ताच भजी? अगं आता पोरग येईल की एवढ्यात. अहो होय, पण आत्ताच भजी कशाला करताय? त्यांना काय पत्ते आहे काय नाही ती बघायला नकोय? असू दे ग, माझ्या हातचं 4 भजी खाल्लं काही बिघडत नाही. असू दे. नाही नाही, राहू दे, नंतर करा. हाय का बाया? अगं बाई शीतल, आवरलंय तुझं, आलीस तू पण घे, हे काय तू काम करायला. अहो जीजी, सगळं करून ठेवलंय की. भया, यांचं तर काय करावं कुणास ठाऊक, नुसत्या खोळावल्यावानीच करायला लागल्या. पुष्पे, सगळं ऐकायचंय बरं का मला. खरंच खोळावले मी,
अगं माझा नातू येतोय, तो बी एवढा मोठा पराक्रम करून येतोय, मग का नाही खळवणार मी? होय जीजी, पण आता मामी म्हणतात तसं त्यांना काहीतरी हलकच खाऊ द्या. आता लई प्रवास करून येत आहेत ना, नंतर आपण करून घालूच की त्यांना काय तर. आता तू असं म्हणलं मी काय बोलणार बाया? माझ्या आपल्या म्हातारीचा जीव ओढतोय म्हणून मी बोलते. जीजी अजिबात काळजी करू नका, समज झालंय. पुष्पे, अगं समाधानी गेला का? वय वय टिकावाच गेल्यात आणि त्यांचा फोन बी आला होता अजिंक्यला घेऊन यायला लागलोय म्हणून. जेडे, आरतीचं ताट तयार कर आणि हे बघ घास मुटका पण काढून ठेव, म्हणजे आल्या आल्या त्याच्यावर उतरून टाकायला बरं पडेल आपल्याला. आता मी जरा त्याच्यासाठी लिंबू पाणी करते, पोरगं माझ्या थकून आलं ग. वय करते. आजभर मला नाही व्हायला कधी. आरतीचं ताट तयार ठेव म्हणे. मामी, मी जरा बाहेर जाते, याचमुळे रांगोळी काढते ना, तर तिला काय मदत पाहिजे का बघते. बर बर. याचमुळे अगं रांगोळी काढलीस का ग? हाँ ये देखो गई कशी काढली? हा भारी आहे की. शितले ओय मॅडम, येतील फौजी, पहिली रांगोळी तर बघून घ्या. आवडली तुला? म्हणजे काय? फौजी को पसंद आएगी ना? अगं ते तर लईच खुश होतील बघ. शीतल, हे बघ मी काय आणलंय. हार? हे आणि का आता? असं कसं? इतनी बड़ी जीत के बाद फौजी आ रहे हैं ना, उनका स्वागत एकदम असम होना चाहिए. होय शितले, आजीचं स्वागत जोरदारच झालं पाहिजे बघ. हा. ए बारक्या, काय बोललास? अगं हे शीतल, धारावर नाही पारावर गे
भाऊजी मैदान गाजवलं तुम्ही. नाही जितू काका. हो तुम्ही नाना हक्क गाव माझ्या बरोबर होतो ना म्हणून शक्य झाले. भैया तेव्हा आजा गावचा हिरो झाला की राव. तो हिरो आणि आम्ही कोण विलन आहे बाई. अहो तसं नाही भैया. अरे बास मैदान गाजवलंच तर. शेर ये चांदवडी पंजाब आहे ना. वेलकम टू चांदवडी. आओ गले मिलो. आम्हाला अभिमान आहे बरं का तुम्ही ते. कसा आहात आता तुला बघितलं की झाला बरं. तुम्ही पण ना. मी काय काय मिसेस फौजी. थांबा. राजा राणी तुमची गुलू गुलू बातती ना अब घर जाके. अगं शीतल तो घरात आल्यानं तुझाच आहे की. आम्हाला जरा आता आमच्या पद्धतीने स्वागत करून दे ना. हे काय तरी हुबलाकपणा करू नको गप. अरे भावा तुझं स्वागत करायचं त्यात कसला आलाय हुबलाकपणा. अब तेरे को दिक्कत हो मेरा खुफिया कमाल. अरे हे काय आता. अरे मिरवणूक झाली पाहिजे ना. अरे काहीतरी काय राहुले. अरे बाबा पूर्वीच्या काळी महाराजांच्या काळात मावळ्यानं जर का पराक्रम गाजून आला का नाही त्याची गावात अशीच मिरवणूक निघायची ना. मग तुझी पण निघायला पाहिजे की काय की शीतल. हा चल.